किरकोळ वादातून एकावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हिंसेत होऊन एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वरवंड येथे घडली आहे. या हल्ल्यात रहीम शहा इस्माईल शहा हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? फिर्यादी रफिक शहा नूरशहा यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा आतेभाऊ रहीम शहा इस्माईल शहा हा गावातील एका बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून कामाला गेला होता. वरवंड बस स्थानकाजवळ रहीम शहा आणि गावातीलच अर्जुन श्रीराम इंगळे यांच्यात काहीतरी कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर दोघेही तिथून निघून गेले. पाऊण तासातच घडला थरार. त्यानंतर अवघ्या पाऊण तासात आरोपी अर्जुन इंगळे याने रहीम शहाला पुन्हा गाठले व त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. वाद विकोपाला गेल्याने आरोपी अर्जुन इंगळे याने स्वतः जवळील कुऱ्हाडीने रहीम शहाच्या डोक्यावर थेट आणि जोरदार वार केले. परिसरात भीतीचे वातावरण. या हल्ल्यात रहीम शहाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला आणि तो जागीच कोसळला. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे वरवंड परिसरात सध्या भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.